मैत्री आई, मगाशी तुम्हाला दृष्टांत दिलास का? तुला नक्की काय सांगायचं होतं मला? आई, उद्या माझं आणि शिवाचं लग्न होणार आहे आणि लग्न व्हायच्या आधी मला तुला भेटायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय. मला बाकी काहीच कळत नाहीये, पण तू मला येऊन भेट. मैत्री आई माझ्या समोर ये. अम्मा शक्ती, अयो काय झालं? अयो, असं हळद लावलेलं नववधूने असं बाहेर पडायचं नसतं. चल बघू तू घरात. हो मी आलेच. तुझा मी आलेच. या पटकन. शक्ती, मैत्री आई, आलीस तू? माझ्या लेकीने मला हाक मारली आणि मी येणार नाही असं होईल का? हळदीच्या अंगाने बाहेर पडायचं नाही बाळा. हो आई, मला माहिती आहे, पण मला ना खूप भीती वाटते. मला काहीच कळत नाहीये आणि इथे जे काही घडतंय ते तुला माहिती आहे. हो, मला सगळंच माहिती आहे. आई, शिवा मला लग्न करण्यासाठी फोर्स करतोय, पण तो स्वतः भानावर नाहीये. वाईट शक्तींच्या कसाट्यात अडकलाय तो. त्या कसाट्यातून त्याला कसं बाहेर काढायचं मला काहीच कळत नाहीये. मला कुठला मार्ग दिसत नाहीये. शांत हो बाळा, त्यावरच उपाय सांगायला मी इथे आले. हे घे. आदिशक्ती 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 नमो नमो. सर्वशक्ती 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 नमो नमो. पृथं भगवती भगवती नमो नमो. हा कलश सांगते, हा उदक संपन्न सुवर्ण कलशच तुला साथ देईल. हा कलश अखंड रात्र हातात घेऊन आई आदिशक्तीचा मंत्राने अभिमंत्रित करायचा आहे.